भिवंडीमध्ये गेल्या 2 दिवसापासून तणावाचं वातावरण आहे आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी केंद्रीय पंचायत मंत्री माजी खासदार कपिल पाटील. सर, ज्या पद्धतीने भिवंडीमध्ये गेल्या 2 दिवसापासून तणावाचं वातावरण आहे आणि आज तडकाफडकी या ठिकाणी पोलीस उपायुक्तांची बदली देखील करण्यात आलेली आहे, काय सांगाल की नेमका हा प्रकार जो समोर आलेला आहे, काय नेमकं याचं कारण? भिवंडी शहरातलं जे वातावरण आहे ते आपण दिलेल्या माहितीप्रमाणे आणि माझ्याकडे आलेल्या माहितीप्रमाणे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर मुस्लिम बांधवांच्याही मिरवणुकीवर काहीतरी दगडफेक झाली आणि काही लोकांना मारलं गेलं. हे निश्चितपणाने ह्याचं कोणी समर्थन करणार नाही. भिवंडी शहरात राहणारा प्रत्येक नागरिक हा आपला असं समजून गेल्या अनेक वर्षापासून भिवंडी शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी सर्वच लोक प्रयत्नशील होते. आता नेमकेपणाने काय झालं हे मला माहीत नाही. गणपती बाप्पाच्या बाबतीत हिंदू धर्मियांमध्ये किती आस्था आहे, 10 दिवस किती उत्साहाने हा सण साजरा होतो हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आपण पाहतो. मुस्लिम बांधवी त्यांचा सण साजरा करत असतील तर त्यांनाही ती मुभा आहे आणि एकमेकाच्या सणांच्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडणं हे निश्चितपणाने योग्य नाही, चुकीचं आहे. शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी सगळ्याच समाजाच्या सगळ्याच जाती धर्माच्या सहकार्यांना माझी विनंती आहे, माझी सूचना आहे की या शहराचं वातावरण शांत ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून विकासाच्या दृष्टिकोनातून भिवंडी जी पुढे जायला लागलेली आहे तिला कुठेतरी घरघर लागायला नको आणि भिवंडी अजून 10 वर्षे मागे जायला नको, अशा प्रकारचं वातावरण होणार नाही याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्या दिवशी प्रामुख्याने लाठीचार्ज देखील झालेला, काही RSS संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये मार लागलेला आहे आणि आपण आज त्यांना भेटायला आलेलो आहे. प्रामुख्याने त्यांचं काय मत आहे याच्यामध्ये? मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणाने सांगू इच्छितो की संघ परिवाराचे लोक, RSS म्हणजे फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहकारी म्हणून नाही किंवा प्रतिनिधी म्हणून नाही, संघ परिवार हा फार मोठा आहे. अनेक संघ परिवाराच्या संस्था आहे. संघ परिवार हा देशावर प्रेम करणारा परिवार आहे आणि देशावर प्रेम करणारा कुठल्याही जाती धर्माचा नागरिक असो त्याचा सन्मान करणारा हा संघ परिवार आहे. म्हणून संघ परिवाराची लोक जेव्हा अशा प्रकारची त्या ठिकाणी घटना घडल्यानंतर तिथे जाऊन ते वातावरण शांत कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्यावर लाठीमार करणं हे अत्यंत चुकीचं होतं आणि म्हणून अशा गोष्टीचं कोणी समर्थन करणार नाही. आणि दुर्दैवाने संघ परिवाराच्या बाबतीत नेहमीच चुकीचा समज पसरवला जातो. आपण जेव्हा असं बोलतो की सेक्युलरिझम आपल्या देशामध्ये आहे, सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संघ परिवार निश्चितपणाने ह्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून देशावर प्रेम करणारा तो मुस्लिम बांधव असला तरी, तो जैन बांधव असला तरी, तो बौद्ध बांधव असला तरी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही देशासाठी ते घेत असतात आणि अशा सहकार्यांवर निश्चितपणाने जो काही लाठीचार्ज झाला तो एकदम चुकीचा होता. एकंदरीत पाहायला गेलं तर विद्यमान खासदारांनी एक आरोप केलेला आहे आणि गेल्या काही दिवसापासून पोस्ट देखील या ठिकाणी व्हायरल होते की 10 वर्षात दंगल झाली नाही, मात्र यावेळेस तुमचा पराभव झाला आणि त्यानंतर ही दंगल झालेली असा आरोप देखील लावण्यात आलेला आहे. यावरती तुम्ही काय बोलाल? मी नेहमीच सांगतो की त्यांच्या बुद्धीची कीव केलेली बरी. आता गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर ज्या ठिकाणून दगडफेक झाली त्या एरियाशी माझा काही संबंध आहे? कुठल्या जातीच्या धर्माच्या लोकांनी केली त्याचा उच्चार मी इकडे करणार नाही, सगळ्यांना माहीत आहे. पण ह्यांनी असं वक्तव्य करताना हा तर विचार केला पाहिजे की गणपती बाप्पाची मिरवणूक आहे. माझ्या घरी 10 दिवस गणपती असतो, मी म्हणून हवे गणपती बाप्पाची सेवा 10 दिवस करत असतो. मी पापभिरू माणूस आहे, परमेश्वराला मानणार आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा आदर करणारा आहे, सगळ्यांच्या धार्मिक स्थळांचा आदर करणारा मी माणूस आहे. आणि अशा प्रकारे हे बेताल वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करणारे लोकप्रतिनिधी जर या शहरात असतील तर दुसऱ्या कोणाची आवश्यकता या शहराला वातावरण दूषित करण्यासाठी आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून मी मगाशी विनंती केली, भिवंडी शहराच्या जनतेला माझी विनंती आहे की अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहा. शहराचं वातावरण दूषित करण्याचं काम हे करतात. आता मला हे कळत नाही की माझा पराभव झाला म्हणून दंगल झाली. 10 वर्षे दंगल कदाचित याच्यासाठी झाली नसेल की दोन्ही जाती धर्माच्या लोकांचा माझ्या नेतृत्वावर विश्वास होता, म्हणून झाली नसेल.
आज अशा प्रकारची परिस्थिती झाली की लोक तुमच्या नावाने घोषणा द्यायला लागले. याचा अर्थ कुठल्या आणि कुठल्या एका समाजाचा विश्वास तुम्ही तोडलेला आहे. एकदा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा निवडून आला की तो त्या पक्षाचा नसतो, तो समस्त जनतेचा लोकप्रतिनिधी असतो. आणि म्हणून कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, त्याची देखभाल करणं, त्याच्यासाठी सुविधा निर्माण करणं, त्याच्यासाठी विकासाच्या योजना आणणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून 10 वर्ष मी खासदार असताना, मंत्री असताना या भिवंडी शहरामध्ये विकास करताना कधीच जातीचा धर्माचा मी त्या ठिकाणी आदरच केला. त्या ठिकाणी अमुक धर्माचे लोक राहतात म्हणून तिथं विकास करायचा नाही अशा प्रकारची भूमिका मी कधीच घेतली नाही. या ठिकाणी मुस्लिम महापौर असतानाही या शहराला विकासासाठी भरीव निधी, नुसतं मुस्लिम नाही तर काँग्रेसचा महापौर असताना भरीव निधी या शहराच्या विकासासाठी आणण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मी केलं. कुठेही भेदभाव केला नाही, कारण विकास करताना सगळी जनता ही आपली आहे. आपल्याला कोण मत देते कोण देत नाही हा भाग गौण आहे, पण एकदा आपण निवडून आलो की आपण सगळ्या जनतेचा असतो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो, अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांपासून जनतेने सावध राहावं. एकंदरीत विधानसभा निवडणुकी आता काहीच दिवसावरती येणार आहेत, मात्र यामुळेच कुठंतरी महायुतीकडनं अशा प्रकारची दंगल घडवली जाते, अशा प्रकारचा आरोप देखील महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांकडनं लावला जातो. त्यांना काय त्यांच्याकडे काय असेल पुरावा तर त्यांनी द्यावा. आणि काय संबंध? महायुतीच्या नेत्यांनी एका मस्जिदीच्या समोर जाऊन सांगितलं का गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर दगड मारा? म्हणून मी सांगतो की नेत्यांना अशा प्रकारे वक्तव्य करण्यापासून रोखलं पाहिजे, जनतेने सावध राहिलं पाहिजे. निवडणुकीशी हा विषय जोडण्याचा काय संबंध आहे? गणपती बाप्पा कुठल्या पक्षाचे आहेत? भारतीय जनता पक्षाचे आहेत का? गणपती बाप्पाला त्या NCPमध्ये असलेले लोक मानत नाही, काँग्रेसमध्ये असलेले लोक मानत नाही मानत का? समाजवादी पक्षामध्ये असलेले लोक मानत नाही? सगळ्या पक्षाचे लोक गणपती बाप्पाची सेवा करतात, पूजा करतात. त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीत फायदा घेण्यासाठी अशा प्रकारचा प्रकार केला असं ज्याने कोणी वक्तव्य केलं त्याला खऱ्या अर्थाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. गणपती बाप्पा काय? आणि तुम्हालासुद्धा अनेक लोक जेव्हा तुमच्या पक्षात असतात तेव्हा त्यांनाही विचारलं पाहिजे की बाबा गणपती बाप्पा काय आहेत. आणि भारतीय जनता पक्ष किंवा महायुती निवडणुका जिंकण्यासाठी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर दगड मारून त्याचा फायदा घेण्याची आवश्यकता ह्या पक्षाला नाही. तेवढी वाईट वेळ ह्या महायुतीवर आली नाही. महायुती निश्चितपणाने ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा सत्तेवर येईल, पुन्हा महायुतीचं सरकार बसेल. त्याच्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आणि अशा प्रकारचं कृत्य करण्याची आवश्यकता नाही. कदाचित त्यांच्या मनातनं ज्या भावना निघाल्या त्या भावना त्यांना वाटत असेल असं केलं तर आपल्याला महाविकास आघाडीला फायदा होईल, अशा प्रकारे असू शकते. एकंदरीत एक राजकीय प्रश्न आहे, एक देश एक निवडणूक, ज्याचा प्रस्ताव आता हिवाळी अधिवेशनामध्ये पास होणार आहे. मात्र ओवेसीने याच्यावरती आरोप लावला आहे की काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना संपवण्याचा घाट नरेंद्र मोदी यांचा आहे, अशा प्रकारचा आरोप लावला आहे. काय वाटतं? कालच कॅबिनेटने एक देश एक निवडणूक ह्या विषयाला मान्यता दिलेली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी स्थापन झाली होती त्यांनी त्यांचा अहवाल राष्ट्रपतींना दिला आणि तो कॅबिनेटमध्ये जाऊन कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली. आता हे विधेयक लोकसभेमध्ये येईल. ओबीसीना जी काही भूमिका मांडायची की प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा घाट आहे, त्यांनी लोकसभेमध्ये पुराव्यानिशी भूमिका मांडायची, कशा पद्धतीने प्रादेशिक पक्षांना संपवलं जाईल. आपण देशामध्ये बघतो 5 वर्ष आपण सतत निवडणुकात लढत असतो. कुठेतरी ह्याला ब्रेक लागावा म्हणून एका देशामध्ये एक निवडणूक व्हावी ही भूमिका मोदीजींनी याच्यासाठी घेतली की देशावर निवडणुकीचा खर्च, जनतेच्या वेळेची बचत, एवढ्या सगळ्या यंत्रणेला पुन्हा पुन्हा वापरावं लागणं, ह्या सगळ्यांपासून जर सुटका देशाची करायची असेल तर एक देश एक निवडणूक ही प्रणाली आपल्या देशात स्वीकारण्याची आवश्यकता आहे. तिचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे, आम्ही स्वागत करतो. निश्चितपणाने लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये हा कायदा पारित होईल आणि 2029ची निवडणूक ही एक देश एक निवडणूक ह्या माध्यमातून निश्चितपणाने होईल असा मला विश्वास आहे. ज्याला कोणाला ह्या निवडणुकीच्या संदर्भात
शंका आहेत किंवा संशय आहे, लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाने ती भूमिका त्यांची मांडावी. त्यांना अधिकार आहे त्या ठिकाणी. कारण कायदा कुठे होणार आहे? रस्त्यावर होणार आहे का? नाही. कायदा होणार लोकसभेत, त्याला मंजुरी मिळणार राज्यसभेची. तिकडे त्यांनी भूमिका मांडावी. एकंदरीत पाहायला गेलं तर भिवंडीमध्ये जे तणावाचं वातावरण होतं आणि यावरनं विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी जो आरोप केलेला, याला कुठंतरी कपिल पाटील यांच्याकडनं माजी खासदार कपिल पाटील यांच्याकडनं प्रत्युत्तर या परिसरामधनं देण्यात आले. आणि त्याचबरोबर अशा प्रतिनिधीवरती विश्वास ठेवू नये असा देखील आव्हान या ठिकाणी कपिल पाटील यांनी भिवंडीच्या नागरिकांना केलेला आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, भिवंडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.